नमस्कार जालनेकर. जालना नायक डिजिटलमध्ये मी आकाश गायकवाड आपलं सहर्ष स्वागत करतोय. जालना महानगरपालिकेचा मतसंग्राम सध्या सुरू आहे. प्रत्येक उमेदवार मतदारांच्या भेटी घेऊन त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करतोय. असंच आपल्या जालना शहरातील एक उच्च शिक्षित आणि तरुण असलेले प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार अभिजित गायकवाड हे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, एक उच्च शिक्षित उमेदवार आहेत, काय आव्हानं तुम्हाला या निवडणुकीमध्ये समोर दिसत आहेत? येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये मी ज्या प्रभागातून लढतोय, माझा जन्मच त्या प्रभागातला आहे. आज माझे वय 48 वर्ष आहे. ज्या मी समस्या बघतोय, आज जालन्याची महानगरपालिका झाली, पण अजून आपण बेसिक सुविधांमध्येच अडकलो आहे. रस्त्या, नाल्या, दुर्गंधी, समाजबाग, मंदिरांची बोकाळलेली अवस्था, कचऱ्याचे ढीग, या सगळ्या समस्या आतापर्यंत सुटलेल्या नाही आहे मोठ्या प्रमाणात. माझ्या प्रभागाला लागूनच कुंडलिका नदी येते. अतिशय दुर्गंधी त्याची माझ्या प्रभागात पसरलेली असते. विविध प्रकारचे व्हायरल आजार सारखे प्रभागाला ग्रसित करत असतात. तर ह्या बेसिक सुविधांमधूनही आपण 21व्या शतकात त्यालाच झडतोय. ह्या सगळ्या प्रश्नांना कुठंतरी न्याय देण्यासाठी, सभागृहात जाण्यासाठी आणि विषय मांडण्यासाठी या रणसंग्रामात पदार्पण केलं आहे. सर, नक्कीच. आपला प्रभाग क्रमांक 10 हा मागासलेला किंवा त्या विभागात असणारे जे मतदार आहेत थोडे कमी अशिक्षित आहे. ह्या अनुषंगानं आपल्या विभागामध्ये असो किंवा प्रभागामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर मतदारांनी तुम्हाला त्या महानगरपालिकेमध्ये जाण्याची संधी दिली तर काय विकास करण्याची आपली योजना असेल किंवा काय विजन आहे? सर, अगोदर मी तुम्हाला, माझा प्रभाग मागासलेला नाही आहे. माझ्या प्रभागातून डॉक्टर, इंजिनियर, IAS यांची मोठ्या प्रमाणात त्यांनी सेवा दिलेली आहे. पण मोठ्या प्रमाणात आता हा प्रभाग विस्तीर्ण झालेला आहे आणि लोकसंख्याचं प्रमाण वाढलेलं असल्यामुळं त्या प्रकारे बेसिक सुविधा नसल्यामुळे असं वाटतं की हा फार मागास भाग आहे. इथल्या सुविधा, हालाकी आमचा प्रभाग हा उच्च शिक्षित लोकांचा प्रभाग आहे, परंतु पालिकेच्या कुठल्याच सुविधेला आणि तिथले लोक कधीच कुठला आवाज उचलत नाही बेसिक सुविधांबद्दल. त्यामुळं असं वाटतं की हा किती मागासलेला प्रभाग आहे. हालाकी आम्ही हार्ट ऑफ द सेंटरमध्ये बसलेला आमचा प्रभाग आहे. आम्हाला नवीन जालना, जुना जालना दोन्ही पण आहे. व आमच्या प्रभागामध्ये विठ्ठल रुक्माई मंदिरासारखं, आनंद स्वामी सारखं मंदिर, हे जालन्याचं, आपण ज्याला जुन्या जालन्याचं कुलदैवत समजतो असं आनंद स्वामीचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. हे सर्व माझ्याच प्रभागात येतात. पण त्याला ज्या प्रकारे न्याय भेटायला पाहिजे, त्याचा विस्तार व्हायला पाहिजे, त्याच्या बेसिक सुविधा वाढवायला पाहिजे, त्याला राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या विविध योजना त्याचा अंतर्गत हे करून महानगरपालिकेच्या साह्याने विकास झाला पाहिजे. ह्या अशी कुठल्याच गोष्टीची आउट ऑफ द बॉक्स जाऊन कधी कोणी कार्य केलेलं नाही. त्यासाठी या सगळ्या गोष्टींचा घेऊन आम्ही या रणसंग्रामात आलो आहे. सर, आता तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचताय, मतदारांना अपील करतायत, मतदारांचा कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळतोय? मतदार सध्या संभ्रमित आहेत. मतदारांना ब कड या गोष्टींचा आहे. आता माझ्या प्रभागात 3 मशीन्स राहतील. मध्ये अ आणि ब एकाच मशीनवर राहील, ब मध्ये अ आणि ब एकाच ह्याच्यावर राहील, क सेपरेट राहील, ड सेपरेट राहील आणि त्याचे रंग सुद्धा शासनाने हे केलेलं आहे. माझ्या प्रभागापुरतं, माझ्या वार्डापुरतं बोलू तर माझा ड क्रमांक आहे आणि तो निळ्या रंगाची पेटी राहील आणि 7 नंबरचा माझा बटन क्रमांक आहे. आणि लोकांना हे अवेअर करण्याचं मी निवडणूक व्यवस्थेलाही आव्हान करीन की लोकांपर्यंत त्यांनी हे सगळे मतपेटीचे डेमोस्ट्रेशन हे मोठ्या प्रमाणात वयोवृद्ध लोकांना हे सगळं दाखवण्याची गरज आहे. मग परत सरकार म्हणतं की उदासीन का आहे मतदार, मतदानाचा टक्का का घसरला आहे. पण त्यासाठी जनजागृती करण्याचं मी निवडणूक आयोगाला आव्हान करीन, सर्व पक्षीयांना आव्हान करील. मी तर अपक्षमध्ये मोडतोय, पण सर्वांना हे करील. माझं निवडणूक निशाणी चिन्ह लॅपटॉप आहे. लॅपटॉप निवडणूक निशाणी घेण्याचा आहे की येणारा काळ हा शिक्षणाचा काळ आहे. ऑनलाईनच्या जगात आपण सर्व आलो आहे. आज आपला इंटरव्ह्यू सुद्धा आपण हायटेक पद्धतीने करत आहोत.
आणि मुलांना रोजगाराच्या निर्मिती आता ट्रेडिशनल पद्धतीनं न घेता लॅपटॉपच्या माध्यमातून विविध रोजगार आपण महिलांना, युवकांना घरी बसल्या बसल्या देऊ शकतो. पण याचा सगळ्याचा जोड करण्यासाठी राजाश्रय असणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठेतरी सभागृहात जाण्याची मानसिकता आहे. नक्कीच. तुम्ही मगाशी एक उल्लेख केला की प्रभागामध्ये अस्वच्छता कायम असते, समाज मंदिर आहेत पण तिथले बरेचसे गोष्टीवर त्याचं दुर्लक्ष कायम झालेलं आहे. आणि शैक्षणिक दृष्ट्या जर बघितलं तर पाहिजे तेवढं अवेअरनेस थोडं कमी दिसतंय. तर येणाऱ्या काळामध्ये सभागृहात गेल्यानंतर तुमच्या काय अपेक्षा असतील की कशा पद्धतीनं, किंवा तुमचं काय विजन असेल की कशा पद्धतीनं तिथं सुधार झाला पाहिजे? मूलभूत रस्ते, नाली, गटार, पाणी ह्या तर म्हणजे बेसिक सर्वांनी करायलाच पाहिजे, मी असं समजतो. पण आउट ऑफ द बॉक्स जाऊन सुरक्षितचा प्रश्न, CCTV खाली प्रभाग असले पाहिजे, पोलीस स्टेशनची तुम्ही तिथं मागणी असल्या पाहिजे, वाढ झाल्या असल्या पाहिजे तुमच्या प्रभागात, आरोग्य सेवा केंद्र स्थापित झाले पाहिजे, अभ्यासिका झाल्या पाहिजे मुलांसाठी, सिनियर सिटीजनसाठी कुठंतरी वॉकला जागा असली पाहिजे. आरोग्याचे प्रश्न आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले आहे. आता कुठंतरी गार्डन असले पाहिजे, नवीन स्वच्छतेचे सगळे मार्गदर्शक तत्वे आपण तिथं अंमलात आणले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सभागृहात जाण्याची मानसिकता आहे. नक्कीच आपली निवडणूक निशाणी ही लॅपटॉप आहे. आणि सध्या बघतोय की तरुणांचं कल हा सोशल मीडिया असेल किंवा आधुनिकीकरणाकडे सध्या कल दिसतोय तरुणांचा. तरुणांना तुम्ही कसं अपील करता या निवडणुकीमध्ये? तरुणांना हेच सांगेल की उद्याच्या भविष्यासाठी, रोजगारासाठी आपल्याला आउट ऑफ द बॉक्स जाऊन काही नवीन संकल्पना कराव्या लागतील. ऑनलाईनमध्ये आज लोक इथून बसल्या बसल्या फॉरेनमध्ये काम करतात, फॉरेनमध्ये माल सप्लाय करतात, इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे, कॅपिटल मार्केट्स आहे, काम करायला विविध ठिकाणी खूप संध्या आहेत. त्याचं कुठंतरी प्लॅटफॉर्म भेटलं पाहिजे विद्यार्थ्यांना, त्याचं एक्सप्लोजर भेटलं पाहिजे. कुठंतरी प्रभागातल्या विद्यार्थ्यांचं आपल्याकडं ट्रॅकिंग असलं पाहिजे. त्या कोणत्या विद्यार्थ्याकडे कुठल्या प्रकारचं कौशल्य आहे, त्याला कसा न्याय दिला जाईल, शासनातर्फे, महानगरपालिकेतर्फे, महाराष्ट्र सरकारतर्फे, केंद्रातर्फे या सगळ्या योजना कुठंतरी सिंगल विंडो पालिकेच्या माध्यमातून एक्झिक्यूट झाल्या पाहिजे प्रभागापुरत्या, असं मला वाटतं. नक्कीच. आणि माझा एक शेवटचा प्रश्न असेल, आपल्या प्रभागामध्ये अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुल तिथं अस्तित्वात आहे. त्याची अवस्था एकदम जीर्ण झाली, पडायचं म्हणजे कधीही छत कोसळू शकतं, जीवितहानी टळू शकते. तर हे पुनर्बांधणीसाठी आपला काही पुढाकार तिथं असणार आहे का? तो तर माझ्यासाठी गंभीर प्रश्न आहे सर. जेव्हा अण्णाभाऊ साठे संकुलासारखं पालिकेचं एवढं सुंदर संकुल, पण ते आज वापरात सुद्धा नाही सर. त्याच्यातले काही मोजके तुरळक दुकानं सोडले तर तिथं बकाल अवस्था झालेली आहे. आमच्या मुस्लिम बांधवांच्या समाज वस्त्यांमध्ये पण इतकी दुर्गंधी आहे सर. म्हणजे आम्ही आता प्रचाराला जाताना आम्हाला कळालं की या बांधवांना किती मोठा त्रास हे रोज सहन करतात आणि कशासाठी सहन करतात ते पण नाही कळत आहे. की इतकी बकाल अवस्था झालेली आहे वस्त्यांची की आपण प्रचाराला जाताना सुद्धा असं होतं की किती या लोकांना आरोग्याच्या समस्या असतील, पण अनफॉर्च्युनेटली त्यांना कधी न्याय भेटला नाही. तर त्यांचे प्रश्न मांडण्यासाठीच प्रयत्न करतो. नक्कीच. आपल्यासोबत होते प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार अभिजित गायकवाड. तर यांनी आपलं विकासाचं एक व्हिजन या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्यांच्या प्रभागापर्यंत, जनतेपर्यंत मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. नक्की त्यांना भावी वाटचालीसाठी जालना नायकडून खूप खूप शुभेच्छा.